महत्वाची बातमी, मंत्रिमंडळ बैठक होण्याच्या आधीच अजेंडा लीक झाला असा फडणवीसांनी आपल्या मंत्र्यांना त्यानंतर तंबी दिली आहे। मंत्र्यांनी आपापल्या कार्यालयांना सूचना द्याव्यात, अन्यथा मला कारवाई करावी लागेल असा कडक इशारा फडणवीसांनी दिलाय। यावरून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये फडणवीस प्रचंड संतापल्याचंही कळतं। कॅबिनेटचा अजेंडा बाहेर जातोच कसा असा सवाल फडणवीसांनी सहकारी मंत्र्यांना केलाय। त्यामुळे फडणवीसांचा रोख नेमका कुणाकडे आहे अशी ही चर्चा सुरू झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीस मंत्र्यांवर चांगलेच संतापले। कॅबिनेट बैठक होण्यापूर्वीच कॅबिनेटचा अजेंडा हा छापला जातो, त्यामुळे फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली। संबंधित मंत्र्यांना अशा प्रकारे पुन्हा वागू नये यासाठी बैठकीत फडणवीसांनी तंबी दिली। याबाबत आता सूचना केल्यानंतरही बदल झाला नाही तर थेट कारवाई करू असा इशारा फडणवीसांनी बैठकीत दिल्याची सूत्रांची माहिती आहे। फडणवीस काय म्हणाले यावर एक नजर टाकूया। डान्स बारच्या नव्या कायद्याची चर्चा बैठकीआधीच बाहेर आली। कालच्या बैठकीत डान्स बार संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार होता। याबाबत नवीन कायदा येत्या अधिवेशनात मांडण्यात येणार होता। डिस्को आणि ऑर्केस्ट्राच्या परवानगी संदर्भात काही बदल करण्यात येणार होते। मंत्रिमंडळ बैठकीतले संभाव्य निर्णयाचे तपशील आधीच बाहेर आले। त्यामुळे कॅबिनेटमध्ये फडणवीस सहकारी मंत्र्यांवर संतापल्याची माहिती सूत्रांची आहे। बैठकीआधीच तपशील बाहेर कसे जातात असा सवाल फडणवीसांनी केल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। शेवटी कॅबिनेटमध्ये डान्स बार संदर्भात कोणताच निर्णय घेण्यात आला नाही। दरम्यान फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये फितूर असल्याची टीका संजय राऊतांनी केली। तर राऊतांना कॅबिनेटमधलं काय कळतं असं म्हणत शंभूराज देसाईंनी पलटवार केला। कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापतायत, ही चुकीची पद्धत आहे आणि मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा, अन्यथा मला कारवाई करावी लागेल। कॅबिनेटचा अजेंडा हा त्या ठिकाणी पूर्णपणे गुप्त असतो, त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे। उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या बैठकीतून अशा प्रकारचा अजेंडा लीक होतो, प्रयत्न सुरू होता आणि तेच लोक त्यांच्या सरकारमध्ये आहेत। फितूर इथे होते तेच फितूर तिथे आहेत तुमच्या मंत्रिमंडळात आणि फितूर त्यांचं काम योग्य प्रकारे करतायत। संजय राऊतांना मंत्रिमंडळाचं काय माहितीये? मंत्रिमंडळाचा अजेंडा काय असतो, तो कसा गोपनीय ठेवला जातो, संजय राऊतांना प्रशासनाची माहिती आहे का? लोकांची निवडणूक संजय राऊतांना